विरार ट्रेनची गर्दी मुंबईकरांना नवीन आहे, पण सध्या या विरार ट्रेन मधली महिलांची दादागिरी किंबहुना ताईगिरी वाढत चालली आहे की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण चालत्या लोकल ट्रेन मध्ये एका तरुणीला मारहाण करण्यात आली आहे। ही घटना आहे वसईमधली। ऋतुजा उतरण्यापूर्वी हा सगळा प्रकार घडलाय। विरार चर्चगेट ट्रेन मधून ऋतुजाला खाली उतरून न देता काही महिलांनी धक्काबुक्की केली आणि शिवीगाळही केली। यात ती जखमी झाली आहे। मुलीच्या तक्रारीनंतर वसई रोड रेल्वे पोलिसांनी 5 महिलांना ताब्यात घेतलंय। ऋतुजा विरार चर्चगेट ट्रेन मध्ये चढली होती। ज्यांना वसईला उतरायचं असेल त्यांनी अंधेरी किंवा बोरीवली ट्रेन पकडायलाच हवी असं मारहाण करणाऱ्या महिलांचं म्हणणं होतं। लोकल ट्रेन मध्ये विशेषतः महिलांच्या डब्यामध्ये असे बरेच स्वयंघोषित नियम असतात। त्यावरूनच बऱ्याच वेळा मारहाण आणि धक्काबुक्की असे प्रकार घडतात। ऋतुजानं विरारहून 8:40 ची चर्चगेट लोकल पकडली होती आणि त्यानंतर पुढची ट्रेन 10 मिनिटांनी होती। त्यामुळे ही ट्रेन पकडल्याचं ऋतुजा वारंवार सांगत होती। तरीही मारहाण करणाऱ्या महिलांनी तिचं ऐकलं नाही। माझी मुलगी नेमकं त्याच दिवशी परवाच्या दिवशी फर्स्ट क्लासमध्ये ती ॲक्च्युली ट्रॅव्हल करते, पण तिचा फर्स्ट क्लासचा पास संपलेला, त्याच्यामुळे मी तिला सेकंड क्लासला पाठवलेलं। आणि मेन म्हणजे महिलांची जी सुरक्षितता आहे त्या महिला बिलकुल सुरक्षित नाही आहेत ह्याच्यामध्ये। आज जे माझ्या मुलीवरती जो प्रसंग ओढवला तो कोणावरतीच येऊ नये म्हणून मी ही पाऊल उचललेलं आहे इकडे, की दुसऱ्यांना पण त्या पोरांना पण शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना धडा मिळाला पाहिजे। चर्चगेटच्या ट्रेनमध्ये विरारवरून चढलेली ती 8:40ची ट्रेन होती। तर काही ज्या बायका बसल्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की मी वसईवाल्यांनी चर्चगेटच्या ट्रेनमध्ये चढलं नाही पाहिजे। तर त्यांनी विरारपासून शिव्या देणं आणि घाणेरी मतलब अश्लील भाषा यूज करणं चालू केलं होतं। मग नंतर जेव्हा नालासोपारा आलं तेव्हा मी कॉर्नरला उभी होती म्हणून त्या लोकांनी मला आतमध्ये यायला सांगितलं आणि खेचायला चालू केलं। तर मी बोलली की मी आतमध्ये जाणार नाही कारण मला वसईला उतरायचं होतं। तर मग त्याच्यानंतर ते ऐकलंच नाही आणि त्यांनी मला मारहाण चालू केली। त्यांनी मला पाठी बुक्के आणि माझे केस खेचले। त्याच्यानंतर त्यांनी माझ्या हातांवरती नखं पण मारली आणि मग त्याच्यानंतर तरी पण मला अस्थमाचा प्रॉब्लेम होता, तर म्हणून मला ब्रीदिंग प्रॉब्लेम चालू झाला। तर आजूबाजूच्या ज्या होत्या लेडीज ते बोलायला लागल्या की तुम्ही असं का करताय तिच्याबरोबर, तरी पण ते थांबले नाहीत। नंतर ते बसून शिव्या मारतच होत्या। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहे। कृष्णात, आपण बघतोय की आज खरं तर मुंबईमध्ये कामकाजी महिला प्रचंड प्रमाणात वाढल्या आहे। मात्र अशा प्रकारे जर का ताईगिरी वाढत गेली आणि खास करून आपण ही विरार लाईनवर ही ताईगिरी बघायला मिळतो, काय सांगाल या संदर्भात? नक्कीच मृदुला, कारण केवळ नाही तर मध्य रेल्वेवर देखील असे अनेक प्रकार घडलेले होते। अनेकदा अशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या पोलिसांकडे आल्या होत्या, परंतु याचं प्रमाण जे आहे ते कमी होताना दिसत नाही आहे। ठिकठिकाणी पोलीस देखील उभे केले जात आहेत, परंतु डब्याच्या आतमध्ये काय चाललं जातंय हे पोलिसांना समजत नाही आहे। कुठंतरी ह्या गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे। आपल्यासोबत पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या काही महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। तुम्ही या ठिकाणी रोज प्रवास करता, तुम्हाला देखील असा अनुभव आलेला आहे का? कारण या महिलांचं ग्रुपिंग जे असतं ते मोठ्या प्रमाणात चालतं आणि याचा त्रास तुम्हाला होताना दिसतो का? नहीं, ऐसे तो हम लोग रोज आते हैं, लेकिन शाम के टाइम में थोड़ा ज़्यादा रहता है। लेकिन अभी लेडीज़ को भी सबको एक दूसरे को समझना चाहिए। ऐसा नहीं कि कोई किसी को इमरजेंसी होगी तो वो विरार की ट्रेन में जाएगी। ऐसे हम लोग पहले आते हैं तो कभी बोरीवली उतरते हैं तो वो लोग बोलते हैं विरार की ट्रेन में आप लोग क्यों आए, लेकिन किसी को इमरजेंसी होती तो जाना पड़ता है। इसके लिए वो लोग को ऐसा नहीं करना चाहिए। मॅडम, तुम्हाला काही अनुभव आलेला आहे का अशा प्रकारचा? मला अनुभव असा आला आहे की दरवाजावर ब्लॉकिंग होते, त्यामुळे आम्हाला आतमध्ये शिरायला किंवा आतून बाहेर यायला फारच समस्या निर्माण होते। म्हणजे कधी कधी प्रवास करताना असं वाटतं की ट्रेननी प्रवास करूच नाही। हां, विशेषतः वृद्ध महिलांना या संदर्भातला जास्त त्रास होताना दिसतोय। आपल्यासोबत एक वृद्ध महिला आहे। तुम्ही या ठिकाणी प्रवास करता, रेल्वेतून प्रवास करता, अशा प्रकारे त्रास होतो का? कारण महिला ज्या आहेत त्या रस्ता अडवतात, आतमध्ये जाऊ देत नाहीत किंवा चढताना उतरताना या संदर्भातला ब्लॉक केला जातो रस्ता, काय सांगा? आम्हाला जेव्हा ट्रेनमध्ये आली का ते लोक धक्काधक्की करून राहिलेले असतात आणि ते म्हातारे माणसं का जवान काही बघत नाही आणि त्या लोकांची इतकी दादागिरी चालते का त्या आतमध्ये शिरल्यानंतर पण ते धक्का मारतात का ते पुढे त्यांची काय हालत होईल ते लोक काय समजत नाही। म्हणजे ह्याच्याबद्दल या पोलीस लोकांना आम्ही किती वेळा सांगितलेलं आहे, पण ते लोक काय याच्यावर लक्ष देत नाही।
अगदी खरंय कृष्णा, तर आपण मुलीला- समजू शकतो हे बायकांच्या महिलांच्या समस्या बाबतीत होतं असं नाही, कशांच्या बाबतीत देखील तिन्ही लाईनवर आणि या समस्या आपल्याला बघायला मिळतात कृष्णात. एक प्रकारचे अघोषितच नियम या महिलांनी बनवलेले आहेत असं वाटतं. काय वाटतं यांच्या या नियमांबद्दल? हीच मृदुला, कारण अलिखित नियम जे असतात ते या ठिकाणी रेल्वेमध्ये जास्त करून चालताना दिसत आहेत. काही ठिकाणी बॅगा टाकल्या जातात, अगोदरच्या सहकाऱ्यांच्या जागा धरल्या जातात, त्यानंतर जो सहकारी येतो त्यापर्यंत जी बॅग आहे ती उचलली जात नाही आहे. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त ग्रुप जो असतो तो ग्रुपची दादागिरी चालते, कारण एकटा दुकटा माणूस जो आहे तो या ग्रुपसोबत भांडण करू शकत नाही. आणि त्याचबरोबर केवळ महिलांच्या बाबतीत असं घडतं नाही असं नाही, तर पुरुषांच्या डब्यामध्ये देखील अशा प्रकारे घडताना दिसून येते. आपल्यासोबत काही पुरुष या ठिकाणी आहेत. तुम्हाला या संदर्भातला काही त्रास होतो का? कारण महिलांच्या बाबतीत तर होतच, परंतु पुरुषांच्या डब्यामध्ये देखील अशा प्रकारे अनुभव येताना दिसतो. हो, असं त्रास तर आम्हाला पण होतो आहे. आणि हे पुरुष जे काय करतात, जे स्टार्टिंग ट्रेन असतं त्या स्टार्टिंग ट्रेनमध्ये ते अपना बैग वगैरह जो भी है वो बैग निकाल के रिजर्व कर देते हैं. तो दूसरा आदमी आने तक, उनका ग्रुप का कोई मेंबर आने तक उन लोग बैग को निकालते नहीं है. तो ये उनका अपने आप में ग्रुप बना हुआ रहता है. और हम लोग को जो रेगुलर कम्यूटर्स है, जिनको कोई ग्रुप नहीं है, उनको बहुत तकलीफ होती है आने जाने में. तर मृदुला, अशा प्रकारे जे एकटे दुकटे प्रवास करतात त्यांना सर्वात जास्त ग्रुपचा त्रास होताना दिसतोय. परंतु या ग्रुपवर कारवाई करणं गरजेचं राहतं, त्यांना कुठंतरी आळा घालणं गरजेचं राहतं. त्याकडे रेल्वे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळं असे प्रकार जे आहेत ते वारंवार समोर येताना या ठिकाणी दिसून येत आहेत. अगदी कृष्णात खरं आहे, हे असे प्रकार समोर येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे कालच आपण डाटा दिला होता की कशा तऱ्हेनं महिलांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे गाड्या वाढवणं हा देखील एक महत्त्वाचा पर्याय आहे. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.